नमस्कार, मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक। आज आपण बालदम्यावरती चर्चा करणार आहोत। परंतु बालदम्याच्या वरती चर्चा करण्याच्या आधी आपल्याला इन्स्टावरती आणि यूट्यूबवरती काही लोकांचे प्रश्न आले होते की त्याच्या एक दोन प्रश्नांची आपण उत्तर आधी देऊया। तर त्यातला पहिला प्रश्न असा होता की ज्यावेळेस आपण त्रिकटूचा व्हिडिओ टाकला तर बऱ्याच जणांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की त्रिकटूमध्ये मात्रा किती घ्यायची, म्हणजे शुंठी मरीच पिपलीची मात्रा किती घ्यायची। तर ग्रंथानुसार ते समप्रमाणात घ्यायला पाहिजे, म्हणजे शुंठी 1 चमचा, पिपली 1 चमचा आणि मरीच 1 चमचा। आणि ज्यावेळेस आपण ते खायला घेतोय तर खायला घेताना सुद्धा साधारणपणे 1 टीस्पून म्हणजे 5 ग्रॅम सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा आजारानुसार जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर घ्यायला पाहिजे। आणि बऱ्याच जणांचा बालदम्या संदर्भातला एक प्रश्न होता की सर बालदमा म्हणजे नेमकं काय। तर बालदमा होतो कसा हे आधी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की बालदम्यावरती ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर बालदम्याची चर्चा करण्याच्या आधी दमा म्हणजे काय आणि दमा कशामुळे होतो, जर आपण संप्राप्ती आणि हेतू जर लक्षात घेतले तर नक्कीच आपल्याला लक्षात येईल की बालदमा म्हणजे काय। सगळ्यात आधी दमा होतो कशामुळे, तर धुळीमध्ये जास्त प्रमाणात जाणे, धुरामध्ये जास्त प्रमाणात जाणे, याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे डस्ट पार्टिकल जात असतात तर त्याच्यामुळे आपल्याला दम्याचा त्रास होऊ शकतो। भरपूर वेळेला असं होतं की थंड पदार्थ ज्यावेळेस आपण जास्त प्रमाणात सेवन करत असतो तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा दम्याचा आपल्याला त्रास होतो। काही लोकांच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सर्दीचा त्रास भरपूर असतो, की वारंवार त्यांना सर्दी होत असते आणि सर्दी झाली की त्याचं रूपांतर हे दम्यामध्ये होत असतं। म्हणजे जशी आपल्याला पुढं सर्दी दिसते तशी बरीचशी सर्दी पोस्ट नाझल ड्रिप नावाचा एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये मागच्या बाजूने तुमच्या छातीमध्ये आणि पोटामध्ये जात असते। आणि जी सर्दी पोटामध्ये जाते ते भूक मारायचं काम करते आणि जी सर्दी छातीमध्ये साठून राहते तर ती तुमच्या फुफ्फुसामध्ये तशी साठलेली असते आणि ती बाहेर पडत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून दमा लागत असतो। DNS नावाचा एक प्रकार आहे ज्याला आपण डेव्हिएटेड नजाल सेप्टम म्हणतो, की नाकाचं हाड वाढणं। ज्यावेळेस आपण टीन एजमधून प्युबर्टी एजमध्ये येत असतो, म्हणजे आपल्या 16, 17, 18 वर्षापासून ज्यावेळेस आपण 20, 21, 22 या वयाकडे येत असतो तर अशा वेळेस काय होतं की आपल्या हाडांची वाढ पूर्ण होत असताना जे नाकाचं हाड आहे ते नाकाचं हाड हे तिरकं वाढतं आणि तिरकं वाढलं किंवा त्याच्यामध्ये नजाल पॉलिप्स जर आले किंवा नाकामध्ये मांस वाढलं तर काय होतं की तुमचं नाक आतनं नेहमी ओलसर राहतं। म्हणजे आतून आपलं जर समजा आपण पाण्यामध्ये हात ठेवला आणि तो जर 1 तास 2 तास 3 तास ठेवला तर आपल्या हाताची त्वचा पूर्णपणे नाजूक होत असते। सेम त्याच पद्धतीनं जर नाक जर आपलं कायम ओलसर राहिलं तर नाकातली जी आतली त्वचा आहे तर ती ओलसर होते आणि तुम्ही धुळीमध्ये गेला, धुरामध्ये गेला तर ते जे डस्ट पार्टिकल असतात किंवा मसाल्याचे पदार्थ कुठले फ्राय केले, सकाळी फरशीवरती पाय ठेवला तर ते डस्ट पार्टिकलमुळे आतमध्ये ते डस्ट पार्टिकल नाकामध्ये झोंबायला चालू होतात आणि झोंबायला चालू झाले की शिंकायला चालू होतात। जसा आपल्याला पुढं सर्दी किंवा कफ दिसतोय तसा बराचसा कफ तुमचा मागच्या बाजूने छातीमध्ये आणि पोटामध्ये जात असतो। जो पोटामध्ये जातोय तो बऱ्याच वेळेला भूक मारायचं काम करतो आणि संडासवाटे बाहेर पडतो आणि जो छातीमध्ये साठून राहतो तो मात्र वर्षानुवर्ष तसाच आपल्याला छातीमध्ये साठलेला बघायला मिळतो। मग समजा आपल्याला काय होतं की उलटी झाली तर तुमचं जेवण बाहेर पडतं, उलटी झाली की तुमचं पित्त बाहेर पडतं, पण उलटी झाली आणि छातीतला कफ सगळा बाहेर पडला आहे असं कधीच होत नाही। तर ते वर्षानुवर्ष तसंच आपल्या पूर्ण छातीमध्ये साठत असतं। आणि ज्यावेळेस आपल्या छातीमध्ये कफ साठलेला असतो, ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन घेतला की ऑक्सिजनला जेवढी आवश्यक छातीमध्ये जागा असायला पाहिजे तेवढी जागा मिळत नाही आणि जागा न मिळाल्यामुळे तोच ऑक्सिजन तेवढ्याच वेगानं बाहेर फेकला जातो, त्यालाच दम लागणं, धाप लागणं किंवा खोकला येणं असं आपण म्हणतो। आता हे झालं दम्याची संप्राप्ती। परंतु ही जर लहान मुलांना हा दमा झाला तर त्याला आपण बालदमा म्हणतो। म्हणजे आयुर्वेदानुसार 0 पासून म्हणजे तुमच्या मूल जन्मल्यापासून नवजात बालकापासून 16 वर्षापर्यंतच्या मुलांना बाल्यावस्था किंवा बालक म्हटलं जातं आणि या मुलांना होणारा जो दमा आहे तर त्यालाच आपण दमा म्हणतो। एक गोष्ट आपल्याला अशी पाहायला मिळते की बरेच डॉक्टर तज्ज्ञ लोक म्हणतात की जसं त्याचं वय वाढेल तशा पद्धतीने त्यांचा दमा कमी होऊन जाईल, परंतु तसं व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही। तो दमा त्याचा वर्षानुवर्ष असाच होत असतो। काही मुलांच्या बाबतीत असं पाहायला मिळतं की अगदी लहानपणापासून त्याचा दमाचा त्रास चालू झालेला असतो, त्याचं वय अगदी 40, 50, 60 जरी झालं तर त्याच्या सर्दीचा त्रास आणि दम्याचा त्रास आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत नाही। दुसरा प्रश्न बऱ्याच लोकांनी बऱ्याच दिवसापूर्वी विचारला होता, पण आपण आता या विषयाच्या सोबत तो प्रश्न घेतोय की बरेच नाते किंवा क्लिनिकमध्ये आल्यानंतर सुद्धा बऱ्याच महिला त्यांच्या मुलासाठी आम्हाला हा प्रश्न विचारतात की सर आमच्या मुलाची सर्दी काही केल्या हटत नाही, तर ते कशामुळे होतं।
हा नक्कीच की लहान मुलांच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्यांची सर्दी किंवा अगदी 4, 5, 6 वर्षांची मुलं असतात आणि त्यांच्यामध्ये सर्दीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. तर ती सर्दी न हटण्याची कारणं काय असतात? तर एक पहिलं कारण म्हणजे अनुवंशिक असणं. जर समजा आईला वडिलांना रक्ताच्या नात्यामध्ये कुणालाही जर सर्दीचा दम्याचा त्रास असेल तर तोच त्रास आपल्या मुलांच्यामध्ये आलेला पाहायला मिळतो. जशा आपण मुलांना काही चांगल्या गोष्टी देतो तशाच काही वाईट गोष्टीसुद्धा मुलांच्यामध्ये उतरत असतात. तर हे सर्दीचं पहिलं प्रमुख कारण आहे. आणि दुसरं प्रमुख कारण काय आहे की 16 वर्षापर्यंतचं जे वय आहे तर ते बाल्यावस्थेचं वय आहे. या वयामध्ये मुलांच्या शरीरामध्येच पहिल्यापासूनच कफ जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. आणि अशा मुलांना जर आपण गरजेपेक्षा जास्त फळं खायला दिली, गरजेपेक्षा जास्त भात खायला दिला, गरजेपेक्षा जास्त थंड पदार्थ आईस्क्रीम वगैरे खायला दिले, गरजेपेक्षा जास्त दही दूध दिलं तर त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये कफ साठायला चालू होऊन जातात. जसं म्हटलं की आपल्याला पोस्ट नॅझल ड्रिप थ्रू कप छातीमध्ये जात असतो, तसा बराचसा छातीतला कप आपला काही नाकावाटेसुद्धा बाहेर पडत असतो. म्हणजे तिथं वरती प्रोडक्शन होऊन जसं छातीत साठतो तसा नाकावाटेतसुद्धा बाहेर पडत असतो. लहान मुलांच्यामध्ये नाकामध्ये मांस असणं हा सुद्धा प्रकार अलीकडच्या काळामध्ये आपल्याला प्रचंड पाहायला मिळतोय. म्हणजे परवाच आमच्या क्लिनिकला शुभम साळुंखे नावाचा एक मुलगा आला होता आणि त्याचं जवळपास 2 वेळा नाकातल्या मांसाचं ऑपरेशन झालं होतं. परंतु नाकातल्या मांसाचं ऑपरेशन होऊनसुद्धा त्याच्या सर्दीचा जो काही त्रास आहे तो गेला नव्हता. तो सर्दीचा त्रास तसाच होता. तर त्याला आयुर्वेदिक ज्यावेळेस आपण मॅनेजमेंट केली तर त्याने खूप चांगल्या पद्धतीने त्याची जी सर्दी आहे ती निघून गेली. आता याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की जसं आपण भाताचं कारण सांगितलं किंवा पथ्य न पाळणं हे कारण सांगितलं, अनुवंशिकता सांगितली, तसंच जसं लहान मुलांच्यामध्ये जर चिकटपणा जास्त असेल, बरेच वेळेला आपण काय करतो की दुधामध्ये काही चिकट गोष्टी त्याच्या वाढीसाठी देत असतो, परंतु ते नक्कीच तेवढं ऑथेंटिकेशन त्या औषधांचं किंवा त्या वस्तूंचं आहे का आपण फक्त टी व्हीतली जाहिरात बघूनच ते औषध आपल्या मुलांना देतोय हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. कारण आता टी व्हीवरती बऱ्याच प्रमाणात अशा जाहिराती अगदी खूप पूर्वीपासून येत आहेत, परंतु डॉक्टरांच्याकडून त्या औषधांचा अजिबात सल्ला दिला जात नाही. परंतु आपण फक्त जाहिरात बघून आपल्या लहान मुलांना ती औषध आपण देत असतो. किंवा भरपूर लोक बिस्किट चारत असतात तर त्याचा जो चिकटपणा आहे तो छातीमध्ये तसाच साठून असतो आणि त्याच्यामुळे मुलांना सर्दीचा त्रास आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. तर अशा मुलांच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिल्यांदा लहान मुलांना 1.5 वर्षापर्यंत आईचं दूध दिलं जात असतं. जर मुलांना गरज असेल तरच दूध द्यावं. फळं खूप जास्त प्रमाणात देऊ नये. आपण काय समजतो की फळं हे खूप प्रतिष्ठेचं लक्षण किंवा खूप पौष्टिक आपण काय तर खातोय असा ग्रह समजला जातो, परंतु तसं व्यवहारामध्ये आपल्याला काहीच नाही आहे. फळ चिक्कू, सफरचंद ही जी काही फळं आहेत जी आपण पौष्टिक म्हणून फळं देतो मुलांना, तर ही शरीरातला कफ वाढवणारी फळं आहेत. आणि लहान मुलांना ऑलरेडी जर कफाचा त्रास असेल आणि आपण त्यांना जर अशी फळं खायला दिली तर नक्कीच त्याचा मुलांना त्रास होणार आहे. ज्या मुलांना सर्दीचा जास्त त्रास असतो अशा वेळेस पालक त्यांच्या आम्हाला नेहमीच विचारतात की सर आमच्या मुलाला सर्दीचा भरपूर त्रास आहे तर त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवरती काय होईल का? तर नक्कीच त्याचा परिणाम त्याच्या वाढीवरती होत असतो. कारण सर्दी जशी आपल्याला नाकामध्ये दिसते, छातीमध्ये दिसते, तशी बरीचशी सर्दी आपल्या पोटामध्ये जात असते. आणि पोटामध्ये असणारा जो जठराग्नी आहे तर त्या जठराग्नीला मारायचं काम किंवा कमी करायचं काम हे सर्दी करत असते. आणि याच्यामुळे काय होतं की तुमची जी पचनशक्ती आहे, जी पचनक्रिया आहे तर ती कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे अन्नाचं पचन आपलं जेवढं प्रॉपर व्हायला पाहिजे किंवा जेवढं व्यवस्थित व्हायला पाहिजे तेवढं अन्नाचं पचन प्रॉपर होत नाही किंवा अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. अन्नाचं पचन प्रॉपर न झाल्यामुळं रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे 7 धातू आहेत ह्या धातूंचं जे पोषण व्हायला पाहिजे तर ते पोषण होत नाही आणि त्यामुळे लहान मुलांचं जे आहे ते वजन वाढत नाही आणि बऱ्याच मुलांच्यामध्ये त्यांच्या उंचीवरती सुद्धा सर्दीमुळे परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. तर याची ट्रीटमेंट करताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे सुवर्णप्राशन संस्कार जो आयुर्वेदानं सांगितलेला आहे तर तो प्रत्येक पुष्य नक्षत्राला लहान मुलांच्यामध्ये 16 वर्षांच्या बालकांच्यापर्यंत करून घेणं गरजेचं आहे. लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी, स्मरणशक्ती वाढण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी च्यवनप्राश नावाचं एक सुंदर आयुर्वेदामध्ये औषध सांगितले. ते विशेष करून सर्दी खोकल्याचं दम्याचं औषध आहे. ते रोज सकाळी 1 चमचा मुलांना दुधासोबत किंवा गरम पाण्यासोबत द्यायला पाहिजे. सितोप्लादी चूर्ण जर आपण सकाळी संध्याकाळी अर्धा चमचा मधासोबत दिला तर याने सुद्धा कफाचा त्रास, सर्दीचा त्रास खूप चांगल्या पद्धतीने कमी येतो. सर्दीचा लेप नावाचा आयुर्वेदामध्ये खूप चांगलं औषध आलेलं आहे. ते जर आपण नाकावरती त्याचा लेप लावला तर ज्या लोकांना DNAचा त्रास आहे, नाकावरती नाकाचं मांस किंवा हाड वाढलेलं आहे तर अशा लोकांचं नाकातलं मांस कमी येण्यासाठी सर्दीचा लेप
खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतो आणि हे सगळं करत असतानाच तुमच्या जवळच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट यासाठी घेणं खूप गरजेचं आहे. सर्दीच्या बाबतीत आम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे किंवा आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येक माझ्या टीव्हीच्या इंटरव्ह्यूमध्ये मी हे सांगतो की महाराष्ट्रातल्या लोकांना जो दम्याचा त्रास आहे किंवा बालदम्याचा जो त्रास आहे त्यातले 90% लोकांना हा दमा किंवा जी बालदमा आहे तर तो फक्त आणि फक्त सर्दीमुळे झालेला आहे. तर सर्दीची ट्रीटमेंट आपण जर व्यवस्थित केली तर नक्कीच त्याने आपला दम्याचा त्राससुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कमी होऊन जाईल. याच्यामध्ये पथ्य पाळणंसुद्धा खूप गरजेचं आहे. तर पथ्य कोणती पाळावीत? काकडी, दही, आईस्क्रीम, केळ, संत्री, मोसंबी ही फळं बिलकुल खाऊ नयेत. त्यासोबत भात खाऊ नये, मासे खाऊ नये, गूळ खाऊ नये. याने आपला सर्दीचा आणि दम्याचा त्रास ही जर पथ्य पाळली तर कमी व्हायला मदत होते. धन्यवाद.